नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे आणि हे लेक्चरसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि त्याच्यानंतर सांगितलेला अभ्यास त्याच दिवशी कंप्लीट करायचा आहे. मित्रांनो, एक आवर्जून गोष्ट लक्षात ठेवा की हा प्रवास वाटतो तेवढा सोपाही नाही आणि वाटतो तेवढा अवघडही नाही. सातत्य जर ठेवलं तर तुम्हाला अगदी मी प्रामाणिकपणाने सांगतो की काहीच अवघड नाही. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आज ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मित्रांनो, काल आपण बघितलं सब्जेक्ट कशाला म्हणतात, त्याचे अर्थ काय होतात. आज आपण त्याच्या समोरचा भाग बघणार आहोत. तर थोडंसं एक उजळणी करू. आपण एक सूत्र शिकतोय सुरुवातीला. ते सूत्र असं होतं, सब्जेक्ट त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर वर्ब सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर वर्ब आणि त्याच्यानंतर उरलेला भाग. तर काल आपण हा भाग बघितला. आज आपण हेल्पिंग वर्ब बघणार आहे. काल आपण सब्जेक्ट बघितले, आज आपण हेल्पिंग वर्ब बघणार आहे. तर आपले सब्जेक्ट कोणकोणते होते बरं? तर सब्जेक्ट होता, बघा हे सब्जेक्ट होते आपले कालचे. कोणकोणते? आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, ही फक्त पुरुष जातीला वापरतात. सी म्हणजे ती, सी फक्त स्त्री जातीला वापरतात. यू म्हणजे तू, नाऊन म्हणजे करण, मदन, पवन. यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते. याच्यात एक शब्द घेतला होता आपण अजून, वी म्हणजे आम्ही, आपण. हे सब्जेक्ट आपण काल बघितले. म्हणजे वाक्याची सुरुवात कशी करायची हे आपण काल बघितलं. आता सब्जेक्टच्या पुढचा भाग आज आपण बघणार आहे. आता सब्जेक्ट कळाले ना तुम्हाला, आय, ही, सी. आता सब्जेक्टच्या पुढे असणारा जो भाग आहे तो कोणता आहे बघा, ॲम आहे. त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर वॉज, त्याच्यानंतर वर, त्याच्यानंतर इथं बघा विल बी, त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर वॉज. तर हा नंबर 1ला सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर ॲम. मग आय, ही, सी, इट, नाऊन, यू, वी, दे यांना आपण इंग्लिश ग्रामरमध्ये सब्जेक्ट म्हणतो. तर मग ॲमला काय म्हणतो, इजला काय म्हणतो, ह्या इजला काय म्हणतो, आरला काय म्हणतो, ह्या वॉजला काय म्हणायचं, ही वरला काय म्हणायचं. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या बेटा, हे याला वेअर नाही वाचत बरं का, याला वाचतात वर. बरेच लोक याला वेअर वाचतात, ते चुकीचं आहे. याला वर वाचायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या विल बीला काय म्हणतो, तर ग्रामरमध्ये याला म्हणतात हेल्पिंग वर्ब. पण मित्रांनो, हे हेल्पिंग वर्ब जे आहे, ॲम, इज, आर, वॉज, वर, विल बी, हे नेहमी हेल्पिंग वर्बचंच काम करतात असं नाही. ते कधी कधी मेन वर्बचंही काम करत असतात. तर ते मेन वर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, आजचा आपला हा मुद्दा नाही.
आजचा मुद्दा फक्त याचं काम काय आहे, याचा अर्थ काय आहे एवढं आपण पाहणार आहे. हळूहळू या गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात येतील, मला सांगायची गरज नाही. तर ह्या ॲमला हेल्पिंग वर्ब म्हणतात, एवढं कळालं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, हा ॲम नेहमीच हेल्पिंग वर्बचं काम करतो असं नाही. कधी कधी तो मेन वर्बचं काम करतो. ह्या प्रकरणामध्ये तो मेन वर्बचं काम करणार आहे. मग आता याला आपण मेन वर्ब म्हणूया. आता याच्यानंतर आपण आपला वर्ब असणार आहे हा. तर आज आपण पाहणार आहे टू बीचे वर्ब, कारण आपलं पहिलं प्रकरण टू बी असणार आहे ना, टू बीची तयारी चालू आहे ही. टू बीचं वर्ब. मग टू बीचं वर्ब आहे बघा, ॲम, इज, आर, वॉज, वर आणि विल बी. नीट समजून घ्या आता, हे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. टू बीचे वर्ब कोणकोणते आहे? टू बीचे वर्ब आहे ॲम, इज, आर, वॉज, वर आणि विल बी. पुन्हा एकदा, टू बीचे वर्ब कोणकोणते आहे? ॲम, इज, आर, वॉज, वर, विल बी. मला खात्री आहे हा मुद्दा तुम्हाला पूर्णपणे कळाला असेल. मग पहिला घटक आहे सब्जेक्ट, दुसरा घटक आहे वर्ब. आता बघा, हे वाक्य वाचा एकदा. आय ॲम अ डॉक्टर, ही इज अ टीचर, सी इज अ नर्स, यू आर ॲन इंजिनियर. तर आज तुम्हाला फक्त याची प्रॅक्टिस करायची आहे. एवढा भाग लिहून घ्यायचा. आय ॲम, आय म्हणजे मी, ॲम म्हणजे तो अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेल. आय ॲम, ही इज, सी इज, यू आर, करण वॉज, यू वर, दे विल बी, द ट्री इज, द बुक वॉज. एवढा भाग लिहून घ्यायचा आणि एक शब्द 10 वेळेला बोलायचा. आता याच्या मागं काय उद्देश असेल बरं? आय ॲम का म्हणायचं 10 वेळेला? कारण आयच्या नंतर तुमच्या तोंडून आपोआप ॲम बाहेर पडलं पाहिजे. हीच्या नंतर इज बाहेर पडलं पाहिजे. सीच्या नंतर इज बाहेर पडलं पाहिजे. यूच्या नंतर आर बाहेर पडलं पाहिजे. यूच्या नंतर इज बाहेर पडलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी याचा थोडासा सराव करायचा. चला समोरचा मुद्दा. हा फार महत्त्वाचा चार्ट आहे, खूप महत्त्वाचा. हेल्पिंग वर्ब. मी तुम्हाला सांगितलं ना, याला नेहमीच हेल्पिंग वर्ब म्हणतात असं नाही. हा इथं मेन वर्बचं काम करणार आहे. तर टू बीचे हेल्पिंग वर्ब म्हणा, मेन वर्ब म्हणा, ठीक आहे. कोणते? तर प्रेझेंटचे आहे ॲम, इज, आर. प्रेझेंटचे आहे ॲम, इज, आर. मग इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. ॲमचा अर्थ काय होतो? आहे. इजचा अर्थ काय होतो? आहे. आरचा अर्थ काय होतो? ह्या आरचा अर्थ काय होतो? आहे. म्हणजे ॲम, इज, आर ह्या तिन्हींचाही अर्थ आहे होतो. मग वाक्यामध्ये कुठंही ॲम दिसलं तर त्याचा शेवट आहेनी होणार. इज दिसलं शेवट आहेनी होणार.
आर दिसलं शेवट आहे नी होणार. वॉजचा अर्थ काय होतो, हे पास्टचं हेल्पिंग वर्ब आहे. वॉजचा अर्थ होता, वरचा अर्थ होता, म्हणजे होता, होती, होते असा अर्थ होतो. वॉजचा अर्थ होता, होती, होते. वरचा अर्थ होता, होती, होते. आणि विल बीचा अर्थ होतो असेल. तर तुम्हाला उद्या हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे. ॲम इज आर म्हणजे आहे, वॉज वर म्हणजे होता आणि विल बी म्हणजे असेल. तुम्हाला थोडंसं इथं दिसलं पाहिजे. आहेला काय म्हणणार, ॲम इज आर. होताला काय म्हणणार, वॉज वर. आणि असेलला काय म्हणणार, विल बी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लय याला जास्त रिपीट याच्यासाठी करतोय का, कारण हे फार महत्त्वाचं आहे. चला समोरचा भाग. तर प्रश्न हा पडतो की आहेला ॲम बी म्हणतात, इज पण म्हणतात, आर पण म्हणतात, मग कोणता शब्द कधी वापरायचा. तर बेटा सब्जेक्ट आय जर असेल तर समोर ॲमच वापरावा लागतो. सब्जेक्ट ही, सी, इट आणि नाऊन जर असेल, बघा ही, सी, इट आणि नाऊन जर असेल तर समोर काय येतं, इज येतं. तर हे वाक्यामध्ये पण क्लिअर होईल, पण तुम्हाला माहीत असावं लागतं. हे व्यवस्थित समजून घ्या. यू, यू, वी आणि दे जर असेल तर समोर आर येतं. आता बघा वॉजचा अर्थ काय होतो, होता. मग वॉज कधी वापरतात, ज्या वेळेला सब्जेक्ट आय, ही, सी, इट आणि नाऊन असेल त्यावेळेला वॉज येतो. आणि यू, यू, वी, दे जर असेल तर इथं वर येतो. मग तुम्ही यू वॉज नाही वापरू शकत किंवा ही वर नाही वापरू शकत. मग यू म्हटलं की वर म्हणायचं, ही म्हटलं तर वॉज म्हणायचं. मग वॉजचे सब्जेक्ट आणि वरचे सब्जेक्ट पाठ करून घ्यायचे. आता विल बी सोबत हे सर्व सब्जेक्ट येतात. जेवढेही हे सब्जेक्ट आहे हे सर्व तुम्ही विल बी सोबत काही पण वापरू शकता. इथपर्यंत कळालं. आता चला समोरचं बघूया. मी आज असा वेगळा अभ्यास देणार नाही आहे, तर मी इथंच ह्याच व्हिडिओमध्ये ते अभ्यास दिलेला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि हे सर्व शब्द लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. तर आजचे पुन्हा 20 शब्द आहे, मी एक वेळ तुम्हाला वाचून दाखवतो. लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. उद्यापासून आपण सेंटेन्सला सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळं हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला दररोज 20 शब्द दिले जातील. 2 वह्या करायच्या, एक ग्रामरला करायची, एक शब्दांना करायची आणि एक सरावाला करायची. ग्रामरच्या वहीमध्ये जे अगोदर ग्रामर शिकवलं तेवढं लिहून घ्यायचं, शब्दांच्या वहीमध्ये शब्द लिहून घ्यायचे, एक शब्द 5 वेळेला लिहून पाठ करायचा. दररोज ज्या दिवशी लेक्चर झालं त्या दिवशीची डेट टाकायची, त्या दिवसाचा अभ्यास लिहून घ्यायचा आणि त्याचा तंतोतंत अभ्यास करायचा. सातत्यानं कुठलीच गोष्ट अशक्य नाही. सातत्य जर तुमच्या कामामध्ये सातत्य जर असेल तर तुम्ही पहाडाला सुद्धा अगदी मधोमध टारफळू शकता. डोंगराला म्हणतोय मी, डोंगर सुद्धा अगदी मधातून टारफळू शकता. याचं जर उत्तम उदाहरण ऐकायचं असेल तर दशरथ मांझी नाव हे यूट्यूबला सर्च करा. त्या व्यक्तीनं सातत्य ठेवलं आणि 20 वर्षामध्ये उभा डोंगर टारफळून टाकला होता
आपलं तर एवढं अवघड काम नाही पण आहे. आपल्याला फक्त इंग्लिश शिकायचं आहे आणि ते आपण सहज करू शकतो. फक्त गरज आहे ती सातत्याची. तुमच्यात जर सातत्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता. एक साधं उदाहरण आठवलं, वेळ खूप घेत नाही, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एक साधं उदाहरण आहे, जर एखादा पाण्याचा थेंब सतत एखाद्या खडकावरती पडत राहिला तर तो पाण्याचा थेंब सुद्धा त्या खडकाला आरपार छिद्र करू शकतो. एवढी एका पाण्याच्या थेंबामध्ये ताकद येते सातत्यानं. म्हणून सातत्य तुमच्या कामामध्ये असणं फार गरजेचं आहे. सातत्य ठेवा आणि कुठलीही गोष्ट, मग ती कितीही अवघड असू द्या, कितीही अवघड, तुम्ही त्यामध्ये सक्सेस होणार. तुम्हाला तिथून कोणीच रोखू शकणार नाही. तर दररोजचा अभ्यास हा त्याच दिवशी कंप्लीट करून टाकायचा. मग ते ग्रामर असेल किंवा मग शब्द असतील. तर चला आता शब्द बघूया. आज हे जे शब्द घेतोय ते ॲडजेक्टिव्हमध्ये मोडतात, विशेषण म्हणतात यांना. पहिला शब्द आहे क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार, चतुर. ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. काइंड. काइंड म्हणजे दयाळू. ब्रेव. ब्रेव म्हणजे शूर, धाडसी. फनी. फनी म्हणजे गमतीशीर, मजेदार. क्युरियस. क्युरियस म्हणजे जिज्ञासू, उत्सुक. बऱ्याचदा तुम्ही एक वाक्य वाचलं असेल, आय एम व्हेरी क्युरियस, मी खूप जास्त उत्सुक आहे. वरीड. वरीड म्हणजे काळजीत असलेला. तर आपण बऱ्याचदा पेपर वाचताना टी व्हीमध्ये एखादं वाक्य अगदी कानावरती पडतं, आय वॉज वरीड अबाउट माय करिअर. मी माझ्या करिअरच्या बाबतीमध्ये काळजीत होतो. होपफुल, आशावादी. फेअरलेस. फेअरलेस. फेअरलेस म्हणजे निर्भय, निडर, ज्याला भीती नाही आहे. ज्याला फेअर म्हणजे भीती, फेअरलेस म्हणजे निडर. फ्रेंडली, मैत्रीपूर्ण. समोरचा शब्द आहे हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. सॅड म्हणजे दुःखी. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. टेस्टी म्हणजे चविष्ट. रिच म्हणजे श्रीमंत. अँग्री म्हणजे रागीट. लेझी म्हणजे आळशी. हार्ड म्हणजे कठीण. शाय म्हणजे लाजाळू. आणि होपफुल म्हणजे मदत करणारा. तर हे सर्व शब्द पाठ करायचे आहे. आता तुम्हाला काय काय करायचं ते सांगतो आणि प्रकरण संपवतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही. पहिल्यापासून सुरुवात करूया. तुम्हाला फक्त हे हेल्पिंग वर्ब पाठ करून टाकायचे आहे. तुमच्या ग्रामरच्या वहीमध्ये एवढं लिहून घ्यायचं आणि हे पाठ करून टाकायचं. ॲम हे हेल्पिंग वर्ब आहे. आहे. आहेचे 3 अर्थ. आहेला 3 शब्द आहे. ॲम इज आर. होताला 2 शब्द आहे. वॉज वर. असेलला विल बी. मग वाक्यामध्ये जर एखाद्या वेळेला वॉज आलं तर त्याचा अर्थ होता असा होतो, हे तुम्हाला कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट कळाली पाहिजे, जर सब्जेक्ट तुम्हाला म्हणायचं आहे मी डॉक्टर आहे. आता मी म्हणजे काय? आय. आता आयच्या पुढं आहेला कोणता शब्द वापरणार? कारण आहेचे तर 3 शब्द आहे. मग आयच्या पुढं काय येणार? ॲम येणार. तो माझा मित्र आहे. आता तो म्हणजे ही होतं. तो माझा मित्र आहे. आता तोला ही लिहिणार. मग हीच्या पुढं कोणता शब्द वापरणार? ॲम वापरणार का? आर वापरणार का? नाही. तर हीच्या पुढं वापरणार इज. आता एखादं वाक्य आहे, तो हुशार होता किंवा ती सुंदर होती. आता तिला म्हणतात सी. मग सी. आता होतीचं वाक्य आहे. मग सी पुढं हा शब्द वापरणार का सीवर? सीवर वापरणार का? हा नाही वापरू शकत, चुकीचं होऊन जाईल. मग सीच्या पुढं काय वापरणार? सी वॉज. सी वॉज.
सी वॉज का वापरणार? कारण सीचा सब्जेक्ट ह्या सीचं हेल्पिंग वर्ब काय आहे? वॉज आहे. तर या अशा पद्धतीनं तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. विल असेलला काय म्हणतात? विल बी. मग तुम्हाला मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी बी आलं पाहिजे. आहेला कोणते शब्द आहे? ॲम, इज, आर. मग ॲम इज आरला काय म्हणतात? या ॲम इज आरला काय म्हणतात? तर आहे म्हणतात. वॉज वरला काय म्हणतात? तर होता म्हणतात. विल बीला काय म्हणतात? तर असेल म्हणतात. तर या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. मग दुसरं काय कळायला पाहिजे? वॉजचे सब्जेक्ट कोणकोणते आहेत? तर तुम्हाला पाठ असले पाहिजे. आय, ही, सी, इट, नाऊन. मग नाऊनसोबत तुम्ही वर नाही वापरू शकत. नाऊनसोबत तुम्हाला वॉज वापरावं लागेल. वी सोबत तुम्ही वॉज नाही वापरू शकत. वी सोबत तुम्हाला काय वापरावं लागेल? वर वापरावं लागेल. सी सोबत तुम्ही ॲम नाही वापरू शकत. सी सोबत तुम्हाला काय वापरावं लागेल? इज वापरावं लागेल. तर या गोष्टी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि समोरचं तुम्ही करणारे हे शब्दार्थाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. एक शब्द तुम्हाला 5 वेळेस 10 वेळेस लिहून पाठ करायचं आहे. जर हे शब्द तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला वाक्य बोलता येणार नाही. उद्यापासून आपण वाक्याला सुरुवात करणार आहे. दुसरं लेक्चर तुम्हाला कळालं असेल अशी आशा करतो आणि इथं लेक्चर संपवतो. धन्यवाद.